नमस्ते. मी श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या अध्यायांचे सरळ साध्या मराठी भाषेत अध्यायांचे विस्तारित रूपांतरण करत आहे, ज्यात मूळ ओव्यामधला सार आणि भाव जपून थोडा विस्तार केला आहे. गुरुचरित्राच्या दुसऱ्या अध्यायामध्ये श्री गणेश, माता सरस्वती, गुरु आणि कुलदेवता यांना वंदन करून अध्यायाला सुरुवात होते. अध्यायामध्ये सांगितले आहे की त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश जे अधिपती आहेत तेच माझे गुरु. नारायण कृष्ण रूप धारण करून जेथे वास करतात तेथे जे सुभक्त लोक राहतात ते नेहमी आनंदात असतात. स्वर्गातील देवता देखील त्यांच्या या आनंदाकडे पाहून विस्मयाने हसत खेळत असतात. म्हणजे गुरु हेच त्रिमूर्तीचे अवतार आहेत. आणि जो गुरुंना शरण जातो तो देवांनाही ईर्ष्य असा अत्यंत पुण्यवान असा होतो. अध्यायामध्ये पुढे सांगितले आहे, एक नामांकित अत्यंत थकलेला असा भक्त मार्गाने चालत चालत एका मोठ्या वृक्षाखाली विश्रांतीसाठी बसतो. दीर्घ प्रवासामुळे तो झोपतो, पण मन मात्र श्रीगुरूंच्या चिंतनात रमलेले असते. झोपेत त्याला एक अद्भुत स्वप्न दिसते. समोर एक तेजस्वी योगेश्वर प्रकट होतो. मस्तकावर जटा, अंगावर भस्म, व्याघ्र चर्म परिधान केलेले आणि कास्यवंत तेजस्वी पितांबर. त्या योगेश्वराने पुढे येऊन भक्ताच्या कपाळावर भस्म लावले. प्रेमाने हसून त्याला धीर दिला आणि भिवू नको अशा अभयमुद्रेचा संकेत केला. असं दर्शन होताच भक्ताची झोप अचानक तुटते. तो चारही दिशांनी पाहतो, स्वतःला सावरतो. नुकतंच पाहिलेलं रूप मनातून जाईना. तो मनात म्हणतो, मी झोपेत कोणाला पाहिलं? काय अद्भुत मुद्रा, जटा, भस्म, व्याघ्रचर्म, कोण असेल हे? तो मग परत मार्गाने निघतो, पण मन मात्र त्या स्वप्नातील मूर्तीवर स्थिर असतं. काही अंतरावर गेल्यावर अचानक त्याला तसेच योगेश्वर प्रत्यक्ष उभे दिसतात, जसे त्याने स्वप्नात पाहिले होते. भक्त अचंबित होतो. अरे, हे तर अगदी स्वप्नातील तेच जटाधारी, भस्मांकित, व्याघ्रचर्म घातलेले योगी. तो थरथरत त्या योगींच्या चरणी कोसळतो, दंडवत प्रांजळ नमस्कार करतो आणि म्हणतो, दयामूर्ती, कृपाळू स्वामी, आमच्यावर कृपा करा. आम्हाला तारून घ्या. तुम्ही कोण, कुठून आलात, तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठे राहता? ते योगी प्रेमाने हसतात आणि म्हणतात, मी एक सिद्ध योगी आहे. तीर्थक्षेत्रे, स्वर्ग, भूमी अशी अनेक ठिकाणी मी भ्रमण करतो. जगात आमचे गुरु अत्यंत प्रसिद्ध आहेत. त्यांचे नाव श्री नृसिंह सरस्वती. त्यांचे मुख्य स्थान म्हणजे गाणगापूर. भीमा तीरावर अमरजा नदीच्या संगमाजवळ ते त्रिमूर्तीचा म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा अवतार आहेत. पुढे ते सिद्ध म्हणतात, आमचा वंश परंपरेने गुरुसेवा आणि भक्ती करत आलेला आहे. आमचं दुःख, कष्ट, यातना हे सर्व ते गुरु पाहत असतात. तूही आमच्यासारखा भक्त आहेस, म्हणूनच तू आम्हाला इथे भेटलास. तुझ्या मनातील सगळे संशय, अंधार नष्ट करून टाकण्यासाठीच स्वामींनी तुला आमच्यापाशी पाठवलं आहे. तू निश्चिंत राहा आणि स्वामींना नमस्कार कर. हे सर्व ऐकून त्या भक्ताच्या मनात प्रश्न निर्माण होतो. स्वामींनी सांगितलं की गुरु हेच ब्रह्मा, विष्णू, महेश आहेत. हे मला समजत नाही. शिवाय तुम्ही असंही म्हणालात की जर विष्णू किंवा शिव रागवले तरी गुरु शरण आलेल्यांना ते वाचवू शकतात. पण जर गुरुच कोपले तर कितीही देव असले तरी कोण वाचवू शकत नाही. हे सर्व कोणत्या शास्त्रात लिहिलं आहे, कोणत्या पुराणात आहे? माझ्या मनातल्या संशय कसा निघेल? असं म्हणत तो भक्त सिद्धांच्या चरणी लोळू लागतो. हात जोडून विनवणी करतो की कृपा करून हे सर्व स्पष्ट करा. सिद्ध त्याला शांत करतात. तू ज्या भावनेने विचारत आहेस त्या सर्व प्रश्नांची उत्तरं वेद आणि पुराण यात स्पष्ट दिली आहेत. चारही वेद ब्रह्मदेवाच्या मुखातून प्रकट झाले. त्या वेदांपासून 18 पुराणांचा जन्म झाला. त्या 18 पुराणात एक विशेष पुराण आहे, ब्रह्मवैवर्त पुराण. हे पुराण द्वापारात नारायण स्वरूपी व्यासमुनीने प्रकट केले. त्यांनी ब्रह्मवचनाने विस्तारीकरण करून हे ज्ञान पृथ्वीवर प्रकाशित केले. म्हणजे सिद्ध म्हणतात की मी जे बोलतोय ते माझं कल्पित नाही, ते वेद पुराण समर्पित आहे. सिद्ध म्हणतात, व्यासांनी सांगितलेल्या गोष्टी ऋषींनी पुढे विस्तारून सांगितल्या आणि त्या कथेतला एक प्रसंग मी तुला सांगतो. प्रलय काळ संपल्यानंतर नारायण वटवृक्षाच्या पानावर शयन करत त्यांच्या नाभिकमळातून ब्रह्मा उत्पन्न झाले. ब्रह्मा चहूबाजूला पाहून म्हणाले, या विश्वात माझ्यासारखा दुसरा कोण? तेव्हा भगवान विष्णू स्मित करून म्हणाले, सृष्टी रचनेचे कार्य तुझे आहे.
हे वेद घे, त्यात सर्व मार्गदर्शन आहे. वेद विचारपूर्वक पाहून ब्रह्माने स्थावर जगम सृष्टी निर्माण केली. स्वेदज, अंडज, गर्भज, उद्विज अशी सर्व प्रजांची निर्मिती केली. ब्रह्माने एक एक युग पृथ्वीवर पाठवले. सत्ययुग म्हणजे असत्य नाही, सर्वज्ञ, शांत, तप, योग, ब्रह्मज्ञान. सत्ययुग पृथ्वीवर जाण्यास संकोच करते, कारण मनुष्य हा असत्य प्रिय आहेत. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात, थोडा काळ जा, सत्वगुण पसरव. नंतर त्रेतायुग. त्रेतायुग म्हणजे यज्ञप्रधान, कर्मकांड, धर्मशास्त्र, लोकांच्या हातात कुश, समिधा. त्यानंतर द्वापारयुग. द्वापारयुग म्हणजे पुण्य पाप समप्रमाणात, युद्ध, शस्त्रे, दया, निष्ठुरता दोन्ही. आणि नंतर कलियुग. ब्रह्मा कलियुगाचे वर्णन करतात. विचारहीन मन, विषाट समान वदन, वादविवाद, दृष्टता. कलियुग म्हणते, मी सर्व लोकांना जिंकू शकेन, पण गुरुभक्त माझे शत्रू आहेत. ब्रह्मदेव कलीला त्याचे स्वतःचे रूपच दाखवतात. मन विचारहीन, चेहरा पिशाचासारखा, तोंड खाली करून धडपडत चालणारा, वृद्ध असूनही विरक्ती नसलेला, कलह द्वेष बाळगणारा. कली ब्रह्मदेवासमोर उभा राहतो तेव्हा त्याच्या डाव्या हातात लिंग म्हणजेच कामवासना असलेला, उजव्या हातात जीभ धरलेली, कधी हसतो, कधी रडतो, कधी शिवीगाळ करतो. कली म्हणतो, मी संपूर्ण लोकांवर अधिराज्य गाजवीन. जो माझ्या या वासनात्मक प्रवृत्तीला, जीभ, लिंगांचे रक्षण करणाऱ्या नीतीला थांबवेल, तोच माझा शत्रू असेल. ब्रह्मदेव त्याला सांगतात, जे निर्मळ शुद्ध असतील ते तुझे शत्रू असतील. जे मल मूत्र इत्यादी अशुद्धतेत लोळतील, अनिती अधर्मात रमतील, व्यसने वासना लोभ यात गुरफटतील, ते तुझे प्रिय असतील. पण याच कारणामुळे पुण्यात्मांचे अंतःकरण तुझ्या काळात जागृत होईल. त्यांना पापाचा तिरस्कार वाटू लागेल. तुझे अस्तित्व पाहूनही ते सत्पथाकडे वळतील. ब्रह्मदेव पुढे काही अपवाद सांगतात. हे कली, काही लोकांवर तुझा प्रभाव चालणार नाही. जे आईवडिलांची सेवा करतात, ब्राह्मणांची सेवा करतात, गायत्री मंत्राचा जप करतात, गायीची पूजा करतात, त्यांची सेवा करतात, जे विष्णू किंवा शंकर यांच्या भक्तीत तुळशीचीही नित्यपूजा करतात, जे गुरुसेवक आहेत, जे पुराणांचे श्रवण करतात, जे विविध व्रत तप योग साधना करतात, त्या सर्वांवर तुझा काहीच परिणाम होणार नाही. कली मग विचारतो, गुरु हा शब्द नेमका काय आहे? गुरु स्वरूप कसं असतं ते मला स्पष्ट सांगा. ब्रह्मदेव म्हणतात, ग म्हणजे सिद्ध, स्थिर, गंभीर गुणांच्या शिखरावर असलेला, आणि रू म्हणजे अंधार पाप अज्ञान संपवणारा, त्रिगुणात्मक सत्यस्वरूप. म्हणजेच गुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, गुरु म्हणजेच परब्रह्मस्वरूप. म्हणूनच म्हणतात, गुरु पिता, गुरु माता, गुरु शंकर. गुरु कोपले तर ईश्वरही वाचू शकत नाही, पण ईश्वर कोपला तरी गुरु शरण गेलेला शिष्य गुरुच्या कृपेने वाचतो. आणि शेवटी महावाक्य, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुरेव परतत्व तस्मात गुरुमुख आश्रयेत. म्हणजे गुरु हेच ब्रह्मा, हेच विष्णू, हेच महेश, गुरु हेच परतत्व, म्हणून गुरूंचा आश्रय करावा. ते सिद्ध शिष्याला सांगतात, याकरता हे शिष्य श्री गुरूंना शास्त्रानुसार भक्तिभावाने भजावे. तीर्थ व्रत तप योग या सर्वांचे जे तेज आहे ती ज्योती म्हणजे श्री गुरु. गुरुसेवेने सर्व सिद्धी प्राप्त होते, सर्व वृद्धी मिळतात. या गुरुचरित्रांच्या कथा अनाद्य आहेत. आता मी तुला अगदी अपूर्व असे उदाहरण सांगतो. आणि पुढे तो गोदावरीच्या तीरी असलेल्या अंगिरस ऋषींच्या आश्रमाची वेदधर्ममुनी, त्यांचे शिष्य दीपक किंवा संदीपक इत्यादींची कथा सुरू करतो, जिथे गुरुभक्ती काय असते, शिष्य गौरव कसा असतो आणि शेवटी नृसिंह सरस्वतींची कृपालेणी कशी मिळते हे उलगडत जातं. पूर्वी गोदावरीच्या तीरावर अंगिरस ऋषींचा आश्रम होता. तेथे वसिष्ठादी अनेक ब्रह्मर्षी तप करीत असत. त्यामध्ये पैलमुनींचा पुत्र वेदधर्म नावाचा एक विप्र होता. त्याला अनेक शिष्य होते. त्यापैकी दीपक किंवा संदीपक नावाचा एक शिष्य होता. तो शिष्य मोठा गुरुभक्त होता. शाखे व पुराणे यांच्या अभ्यासात गुरुसेवा करीत असतानाच तो प्रवीण झाला. एके दिवशी वेदधर्माने आपल्या सर्व शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाले, ऐका हो शिष्यांनो, आमच्या पूर्वजन्मी आम्ही सहस्रो महापातके केली होती. अनेक अनुष्ठानं करूनही काही पाप अवशेष राहिले आहे. जी पापे स्वदेही भोगल्याशिवाय नष्ट होत नाहीत अशी ती घोर पापकर्मे. गुरु पुढे म्हणतात, जेव्हा माणूस तप आणि धर्म करतो तेव्हा पाप दूर होते,
पण काही पापे अशी असतात की ती स्वतःच्या देहाने भोगावीच लागतात. आम्हीही तसेच करणार आहोत. या पापनाशासाठी आम्हाला काशीला जाणे आवश्यक आहे. काशी क्षेत्रात पाप शीघ्र नष्ट होते अशी सर्व शास्त्रांची मान्यता आहे. म्हणून तुम्ही आम्हाला तिथे घेऊन चला आणि आम्ही पाप भोग करत असताना आमची काळजी घ्या. गुरु विचारतात, या सर्व शिष्यांमध्ये कोणाकडे इतकी क्षमता आहे की तो आम्हाला 21 वर्षे सांभाळू शकेल? तेव्हा दीपक अत्यंत विवेकपूर्वक पुढे येतो. तो गुरुजवळ विनम्रपणे म्हणतो, गुरुदेव, आपल्यावर पापाचा भार असेल तर तो आपण स्वतःच्या देहाने भोगलाच पाहिजे, परंतु देह नष्ट होऊ देऊ नका. मी आपली सेवा करण्यास सदैव तयार आहे. कृपया मला आदेश द्या. वेदधर्म सांगतो की पाप वाढू नये म्हणून क्षालन, प्रायश्चित्त आणि कष्ट स्वीकार आवश्यक आहे. गुरु म्हणतात, दीपका, आम्हाला या पापकर्मामुळे कुष्ठरोग, अंधत्व, शारीरिक अंगभंग सहन करावे लागेल. हे भोग 21 वर्ष टिकतील. या काळात तू आमची सेवा न थकता करशील का? दीपक म्हणतो, गुरुदेव, आपण कुष्ठी व्हाल, अंध व्हाल तरी मी अत्यंत आनंदाने आपली सेवा करीन. हे माझे धन्य भाग्य. गुरु म्हणतात, माझ्या पापांचा भोग मीच करणार आहे, पण माझी सेवा तू करशील. मला काशीला ने. तिथेच या पापाची मुक्ती होईल. दीपक वचन देतो, मी तुम्हाला काशीला नेईन. तुमची विश्वनाथासमोर सेवा करीन. 21 वर्षे तुमची कोणतीही इच्छा उशीर न करता पूर्ण करीन. गुरु वेदधर्म ऋषी पूर्णतः कुष्ठरोगाने ग्रस्त होतात. दीपक त्यांची निस्वार्थ सेवा करतो. ते मणिकर्णिकेच्या उत्तरेस कमळेश्वर मंदिराजवळ राहतात. दररोज दीपक भिक्षा मागत, गुरूंना अन्न देत, त्यांना स्नान घालत, विश्वनाथांची पूजा करत, गुरूंना विश्वनाथ स्वरूप मानून सेवा करत. अनेकदा गुरु रागवतात. कधी म्हणतात, तू कमी अन्न का आणलेस? कधी म्हणतात, तू माझ्यामुळे कष्ट सहन करतोस, पापी आहेस. कधी शिव्या देतात, कधी प्रेमाने ज्ञानराशी म्हणतात. गुरूंचा स्वभाव रोगामुळे कधी कष्टदायी, कधी प्रेमळ होत असत. परंतु दीपक अविचल, अखंड श्रद्धेने त्यांची सेवा करत राहत. तो गुरुमध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे स्वरूप पाहत. काशीचे क्षेत्र, विश्वनाथ भक्ती, स्वतःचे समाधान काहीही दीपकाला महत्वाचे नव्हते. त्याच्यासाठी गुरुच परमदेव होते. दीपकाची अखंड निष्काम सेवा पाहून भगवान शंकर प्रसन्न होतात. ते प्रगट होऊन म्हणतात, दीपका, तुझ्या गुरुभक्तीने मी संतुष्ट आहे. वर माग. दीपक म्हणतो, हे महादेवा, मी काहीही मागत नाही. माझे गुरुच माझे सर्वस्व आहे. तुम्ही त्यांच्यापाशी जा. महादेव आश्चर्यचकित होतात. ते गुरुजवळ जातात, परंतु गुरु म्हणतात, माझ्या पापभोगात देवांची मदत मी मागत नाही. माझे कष्ट मला स्वतः सहन करायचे आहेत. महादेव नतमस्तक होतात. महादेव संपूर्ण घटना भगवान विष्णूला सांगतात. भगवान विष्णू स्वतः काशीला येतात. ते दीपकाला हाक मारतात, वा दीपका, तुझी गुरुभक्ती अद्वितीय आहे. वर माग. दीपक म्हणतो, मी तुमचे नामही घेत नाही, तरी तुम्ही मला का वर देताय? भगवान विष्णू उत्तर देतात, जे तू गुरुसी केलेस तेच मला केलेस. गुरु हीच त्रिमूर्ती आहेत. गुरुसेवा म्हणजे देवसेवा. भगवान विष्णू पुन्हा वर मागायला सांगतात. दीपक म्हणतो, जर वर द्यायचा असेल तर गुरुभक्ती दृढ होईल असे ज्ञान मला द्या. भगवान विष्णू त्याला वर देतात. तू शिष्य शिरोमणी आहेस. पुढे आयुष्यभर गुरुभक्तीत स्थिर राहशील. दीपक परत गुरूंकडे येऊन सर्व सांगतो. गुरु अत्यंत प्रसन्न होतात. त्यांच्या पापकष्टांचा अंत होतो. ते दिव्य देह धारण करतात. रोग नष्ट होतो. गुरु म्हणतात, तुझ्या सेवेमुळं सर्व सिद्धी तुला प्राप्त होतील. काशीमध्ये राहून तू पुढे महान होशील. दीपकाचा भाव पाहून संपूर्ण देवगणही प्रसन्न होतो. या कथेचा संदेश असा की गुरुभक्ती ही सर्वात श्रेष्ठ भक्ती. पापे भोगल्याशिवाय नष्ट होत नाहीत.